अष्टगंध लावतो हा माझा अधिकार आहे ना। तुम्ही नाही सांगायचं मला मी काय लावलं पाहिजे। मी आस्तिक आहे की नास्तिक आहे कोणी ठरवायचं नसतं, हे माझं मी ठरवणार आहे ना। हा मला भारतीय संविधानात दिलेला अधिकार आहे ना। आणि जर तुम्ही विठ्ठलाचं नाव घेता तर तुकाराम महाराजांनी दया तिचे नाव भूताचे पालन आणि निर्दालन कंटकाचे अहिंसा सांगितली, पण जे तेथे पैजाराचे कामन व्हावे अधमासी अधम हेही सांगितलेलं आहे। जर तुमच्यासोबत कोणी आई बहिणीवर शिवीगाळ करत असेल तर त्याला उत्तर दिलं पाहिजे। फक्त आम्ही शिवीगाळ त्याला उत्तर दिलेलं नाही, त्यांनी दाखवलेली विकृती ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला हे पचलेलं नाही। कोणी कोणी शिवीगाळ केली आणि कोणी कोणी हाणामारी केली, काय धक्काबुक्की केली, मी त्या ऐकून घ्या, मी त्या आमदारांना ओळखत नाही। भाजपमधल्या 2 आमदारांशी मी बोललो होतो, त्यातल्या एक श्वेताताई महाले, दुसरे बालाजी कल्याणकर, पण ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करत होते। आम्ही आमचे नारे लावत होतो, ते त्यांचे नारे लावत होते। पण हे नवखे आमदार जे आलेत त्यांना मी ओळखत नाही, त्यांनी काय शिवीगाळ केली ते मला इथे सांगायचं नाही। पण डिवचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाला असं एक थेट आरोप होतोय। कारण कोणाला? आम्हाला? त्यांचं आंदोलन सुरू होत असताना तुम्ही आलात आणि पुढे गेलात आणि गाजरवर मुद्दावून केला असं त्यांचं म्हणणं आहे। 50 खोके आणि एकदम ओके ही काल दीपक केसरकरांच्या पण जिवारी लागली। अरे तुम्ही घेतले नाहीत तर हे सांगा ना। एक तर तुम्ही कबूल ऐकून घ्या, काल एकनाथराव खडसे साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये हाच उल्लेख केला 50 खोके आणि एकदम ओके। त्यावेळी केसरकर साहेब उठले, म्हणले मी जर 5 रुपये घेतले असतील तर मी राजीनामा देणार। ठीक आहे, ते एक प्रामाणिक निघाले, पण उर्वरित 49 लोकांनी पण उत्तर द्यावं ना। खोके औषधाची पण असू शकतात, बिस्किटचे पण असू शकतात, पण तुम्ही स्वतःच्या अंगावर घेताय की यांनी मला चोर म्हटलं, मी खरंच चोर आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही दरोडा टाकलेला आहे। आणि जर आम्ही ते नारे लावत असू तर आम्हाला अधिकार आहे ना तो, पण यांनी स्वतःवर ते ओढून घेतलेलं आहे। यांनी शिकू नये आम्ही गंध लावावं की आम्ही जय श्रीरामचे नारे लावावे। अहो ही लोक रामाचं नाव घेऊन आज सरकार चालवत आहेत। यातले अर्धे आमदार असं सांगतो की ज्यांनी स्वतःच्या भावांसोबत भांडणं केलेली आहेत। आणि प्रभू रामचंद्राचा इतिहास आहे की सावत्र असणाऱ्या भरत नावाच्या भावाला त्यांनी अयोध्येचं राज्य दिलं। यांच्यात दम असेल ना तर यांनी 5-5 एकर शेती द्यावी ना सख्या भावाला। आई वडिलांचा सन्मान करणं शिकवावं, हे शिकवतील का आम्हाला रामभक्ती? त्यामुळे यांनी आम्हाला सांगू नये। आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही पण यावेळी शांततेची भूमिका ठेवली गिरीशजी। आम्ही त्यांना कुठेही उद्रेकानं उत्तर दिलं नाही। ते डिवचण्याचा प्रयत्न करतील तो त्यांचा अधिकार आहे। मात्र कुठं महात्मा गांधींच्या सारखी सुद्धा भूमिका घ्यावी लागते, कारण पावसाळी अधिवेशनाचे 2 दिवस शेवटचे राहिले आणि महत्त्वाचा मुद्दा राडा नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे ओला दुष्काळ जाहीर करा। आणि जर यांनी उद्या संध्याकाळपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका घेतली नाही त्यानंतर मात्र शेतकऱ्यांकरता याहीपेक्षा मोठा राडा करू। सभी विधायकों को बुलाया गया था, तीनों पक्ष के नेता वहाँ उपस्थित थे। वहाँ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के अजीत दादा जयंत पाटिल साहब थे, कांग्रेस से नाना पटोले जी थे, अशोक चौहान साहब थे, बाला साहब थोराट जी थे, शिवसेना के विधायक थे, शिवसेना के लोग थे, महाविकास आघाड़ी के सभी लोग थे। और वहाँ एक स्ट्रैटेजी ठहराई गई कि रोज़ आप कभी 10 बजे आते हो, कभी 12 बजे आते हो, लेकिन 10:30 बजे आंदोलन होने वाला है। आंदोलन करने वाले हैं हम सरकार के खिलाफ, किसानों के लिए, तो 10:30 बजे यहाँ पे समय पे उपस्थित रहिए। ये निर्देश अजीत दादा ने हम सब युवाओं को दिए थे। हम 10 बजे यहाँ आए, 10:30 बजे जो पार्टी ने आदेश दिए उसका अमल करने के लिए हम विधान भवन के बाहर खड़े हुए। इसके आधा घंटा 1 घंटा पहला यहाँ बीजेपी के और शिंदेगढ़ के कुछ विधायक थे और वो उनकी नारेबाजी लगा रहे थे, हम हमारे नारे चला रहे थे 50 खोके एकदम ओके आणि शेतकऱ्याला दाखवलं गाजर, ताट वाटीन चलो गुवाहाटी। पिछली बार जब वो विपक्ष में थे तब उन्होंने देश के गद्दारों को और जूते मालो सालों को इस तरीके से बयानबाजी की थी, उसमें सरकार ने उनका कोई विरोध नहीं किया था। लेकिन उसके बाद एक और स्ट्रैटेजी ठहराई गई कि सरकार के ये ख्याल में आए कि हम किसानों के लिए आंदोलन कर रहे हैं, तो हमारे विधानसभा के मुख्य प्रतोष जो है अनिल भाईदास पाटिल वो गाजर का हार बना के सामने आए पत्रकारों के सामने, और ऐसा ठहरा कि एक आमदार जाके वहाँ पे गाजर दिखाएगा और कहेगा इस सरकार ने जो कल घोषणा की है गाजर की जैसी घोषणा है, इससे किसानों को कुछ मिलने वाला नहीं। 2-3 दिन के बाद पोंगल त्यौहार है जिसको हम मराठी में पोड़ा कहते हैं, उस त्यौहार के पहले पूरा यहाँ पे कृषि मंत्री जो है महाराष्ट्र के, उन्होंने किसानों को मदद करनी चाहिए। इस तरीके से हमारा आंदोलन चल रहा था। एक रेबिन बीच में बांधी हुई थी, पहले 3 फ्लोर पे बीजेपी और सत्ताधारी विधायक थे और 1 फ्लोर छोड़ के हम सब पीछे थे। उसमें हम बालाजी कल्याणकर, श्वेताताई महाले, हम सब लोग एक जगह वहाँ पे आके चर्चा कर रहे थे कि हमने क्या करना चाहिए। नारेबाजी शुरू थी, लेकिन जैसे हम आगे आए तो उनमें से कुछ विधायक
जो अभी आपके सामने आके बोल रहे हैं कि हमने कुछ नहीं किया, वो विधायक आए, उन्होंने गलत वहाँ पे शब्द का वापर किया, माँ बहनों पे गाली देने का एक प्रयास किया और हमें लौटने का प्रयास किया। और इसके बाद इन दोनों युवाओं में ज़्यादा संघर्ष ना हो, इसके लिए खुद महाराष्ट्र के पूर्व उप मुख्यमंत्री और विधानसभा के विरोधी विपक्ष नेता अजीत दादा आए और अजीत दादा ने हम सबको कहा कि हमारे महाराष्ट्र की संस्कृति नहीं है, आप अंदर चलिए। और अंदर जाने के बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने इस बात की संवेदनशीलता को पहचाना और खुद आए और हमने कहा कि आपके गट के कोई आमदार है जिन्होंने हमें लौटने का प्रयास किया, उनको थोड़ा समझ दीजिए, ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं। काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेते आणि सर्वपक्षीय आमदारांची एक बैठक विधान भवनाच्या 3ऱ्या मजल्यावर आयोजित केली होती। त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजितदादा होते, बाळासाहेब थोरात होते, नाना पटोले साहेब होते, सर्वपक्षीय नेते आणि सर्वपक्षीय आमदार होते। आणि त्यामध्ये एक स्ट्रॅटेजी ठरली होती की म्हणजे दादांनी नेहमीप्रमाणे सर्व नवीन आमदारांना सांगितलं की तुम्ही कधी 11 वाजता येता, कधी 12 वाजता येता, त्यापेक्षा 10:30 वाजता सकाळी नियमाप्रमाणे पायऱ्यांवर उपस्थित राहा आणि त्या ठिकाणी सरकारला ओला दुष्काळ जाहीर करणार आहात की नाही। काल एका शेतकऱ्यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला, अशा काही संवेदनशील विषयावर आपण प्रश्न विचारले पाहिजे की हे सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसते आहे, गाजर दाखवते आहे की खरंच यांना मदत करण्याची इच्छा आहे। या अनुषंगाने आम्ही सर्व आमदार अगदी वेळेवर 10 वाजता सभागृहामध्ये आलो आणि 10:30 वाजता पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आंदोलन करायला आलो। त्यापूर्वी सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे काही आमदार पायऱ्यांवर आंदोलन करत होते, समोर पत्रकार बांधव होते, एक रेबिन लावलेली होती, त्यानंतर हे विद्यमान सरकारमधले आमदार होते आणि एक पायरी सोडल्यानंतर आम्ही सर्व आमदार होतो। आम्ही तिथे आलो आणि आम्ही नेहमीप्रमाणे 50 खोके एकदम ओके ही घोषणाबाजी केली आणि हा घाव गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या वर्मी लागलेला आहे। कारण महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा भांडणं जर झाली तर 50 खोके आणि एकदम ओके असा वाक्प्रचार सुरू झाला आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची प्रतिमा फार मलिन झालेली आहे। मात्र त्यानंतर अनिल भाईदास पाटील हे विधानसभेचे जे मुख्य प्रतोद आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी एक गाजराचा हार गळ्यामध्ये घातला होता आणि सरकारसमोर एक निदर्शन असं करण्याचा आम्ही प्रयत्न केला की तुम्ही आमच्यासारख्या शेतकऱ्याला फक्त गाजर दाखवत आहात का। त्याच्यामुळे आम्ही सुद्धा एक गाजर घेऊन त्या सरकारच्या सत्ताधारी सरकारच्या आमदारांसमोर असं आंदोलन करत असताना त्यातले काही आमदार ज्यांच्यामध्ये कदाचित मसल पॉवर असेल, कदाचित मनी पॉवर असेल, ते त्या ठिकाणी आले, ते गोंधळ घालायला लागले आणि आम्हाला धक्काबुक्की देत पत्रकारांच्या अंगावर लोटायला लागले। काही महिला प्रतिनिधी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी होत्या, त्यांना कुठं धक्का लागू नये याची काळजी घेण्याकरता मी असेल, रोहित पवार असतील किंवा शशिकांत शिंदे साहेब असतील, आम्ही तिघांनी प्रयत्न केला। मात्र जे आमदार ज्यांना मी ओळखत नाही, अजूनपर्यंतही मी त्यांना पाहिलं नव्हतं, आज त्यांना प्रत्यक्ष पाहिलं, पण ते नंतर आमदार आहेत असं मला कळलं। शेवटी त्या लॉबीमध्ये आमदारच असावेत, पण ज्या पद्धतीनं त्यांनी अप्रत्यक्षपणे आमच्या आई बहिणीला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्र त्यांच्या जिवारी लागल्या। ते काय घोषणा देत होतं आमचं म्हणणं नाही, उलट आम्ही एक सौहार्दतेचं वातावरण तुम्हाला सांगतो। आत जितके इथं भांडतात ना, सर्व वर एकत्र येऊन चहा पितात, एकत्र येऊन जेवण करतात। महाराष्ट्राच्या जनतेसमोर असा धांगडधिंगा कशाला घालताय? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र या ना। आणि जिवारी का लागते? 50 खोके घेतलेत तुम्ही, जर तुमच्या जिवारी लागते याचा अर्थ स्पष्ट आहे। त्यांनी काय नारे द्यायचे सांगायचं असतं। सर एक बार हिंदी में बोल दीजिए, क्या हुआ हिंदी में सर? पर आमदार क्या हुआ, कैसे विधायक ने क्या धक्कामुक्की हुई? सर एक बार बता दीजिए, सर एक बार हिंदी में बोल दीजिए पूरा। आहे त्याच्यावर कारवाई करा। त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने हे हिंदी आहे, सुरक्षा रक्षक आहेत, या सगळ्यांनी तपास द्यावा आणि जी चूक आहे त्याच्यावर कारवाई करा। आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला होता, काय नेमकं मुख्यमंत्री आणि तुमच्या चर्चा झाली? नाही, आता सन्माननीय सदस्य प्रताप सरनाईकांनी जे सांगितलं सर्व फुटेज आपल्या पत्रकार बांधवांकडे आहे। कोण सुरुवात केली, कोण राडा केला, कोण शिवीगाळ केली, कोण संयमानं राहिलं, त्याच्यात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी। मात्र हा महाराष्ट्राचा मुद्दा असू शकत नाही। चर्चा भरकटवू नका। मुख्यमंत्र्यांना मी भेटलो, मुख्यमंत्री संयमी आहेत, मुख्यमंत्री संस्कृती जपणारे आहेत महाराष्ट्राचे, असा माझा समज आहे आणि तो खराही असू शकतो, असेलही। आमची विनंती त्यांना एवढीच आहे की तुमच्या आमदारांनी ज्या पद्धतीनं अशोभनीय वर्तन केलं, त्या आमदारांना मी ओळखत नाही,
त्या आमदारांना तुम्ही समज द्यावी। आमचं म्हणणं हे नाही आहे की त्यांच्यावर कुठली कारवाई करावी, पण त्यांना समज द्यावी। महाराष्ट्रात नवीन मुलं जी राजकारणात येऊन पाहत आहेत त्यांच्यासमोर उभं राहिलेलं हे चित्र सर हिंदी में बोल दीजिए एक बार, सर एक बार हिंदी में बोल दीजिए क्या हुआ विधायक किस बात हुई सर एक बार हिंदी में बोल दीजिए सर एक बार हिंदी में बोल दीजिए पहिलं मराठी संपलं असेल। सगळे लाईव्ह सुरू होतं। आमदार कुठले असो, सत्ताधारी विरोधक असू दे, जनता सगळी पाहत होती। एक आमदार म्हणून जनतेमध्ये हा संदेश केलेला आहे, त्याबद्दल आपण काय मी सुरुवातीलाही सांगितलं, एक आमदार म्हणून, त्याहीपेक्षा महाराष्ट्रातला एक सदस्य म्हणून आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून। आमदार मी आत्ता झालो आहे 3 वर्ष झाले, पण एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला पण अपेक्षा आहे की शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे। आज जो गोंधळ सत्ताधाऱ्यांनी घालून एक शक्ती प्रदर्शन आणि मस्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला ते चित्र चुकीचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला ते शोभणारं नहीं। आज मैं बोल रहा हूँ, कल शाम 6 बजे पूर्व मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी इनके नेतृत्व में विधान भवन के 3रे मंजिल पे सभी विधायकों को बुलाया गया था। तीनों पक्ष के नेता वहाँ उपस्थित थे। वहाँ राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के अजीत दादा जयंत पाटिल साहब थे, कांग्रेस से नाना पटोले जी थे, अशोक चौहान साहब थे, बाला साहब थोराट जी थे, शिवसेना के विधायक थे, शिवसेना के लोग थे, महाविकास आघाड़ी के सभी लोग थे। और वहाँ एक स्ट्रैटेजी ठहराई गई कि रोज़ आप कभी 10 बजे आते हो, कभी 12 बजे आते हो, लेकिन 10:30 बजे आंदोलन होने वाला है। अप्रत्यक्षपणे आमच्या आई बहिणीला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला। हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभणारं आहे। आणि त्यानंतर डोळे काढले आणि तेच आमदार इथे येऊन त्याच पक्षाचे काही लोक म्हणतात आमच्या शिंगार कोणी आलं तर आम्ही शिंगार घेऊ, आमच्या कोणी नादाला लागलं तर आम्ही त्याचा नाद काढू, आम्ही तुमचा चट्टापिट्टा काढू। तुम्ही शिंगार, तुमच्या शिंगार कोण येणार आहे बाबा? जळी स्थळी काष्टी पाषाणी तुमचं सरकार आहे आणि आमच्यासारखे सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं। आज महाराष्ट्राच्या समोरचा प्रश्न इतका आहे की बाबा उद्या अधिवेशन संपणार आहे, परवाच्या दिवशी पोळा आहे, मग शेतकऱ्याला ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करणार आहात की नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली। एका तरुणाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये वायर तोंडात धरून आत्महत्या केलेली आहे, विद्युत वायर तोंडात धरून। काल एक विधान भवनच्या समोर शेतकऱ्यांनी धर्माबाबा पाटलांसारखाच एक प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता। या मुद्द्यावर आम्ही प्रश्न विचारत होतो ना। मागच्या काळामध्ये त्यांनी याच ठिकाणी दाऊद के गद्दारों को जूते मारो सालो को अशा ज्यावेळेस नारेबाजी केली होती त्यावेळी आम्ही त्यांना कुठं प्रतिक्रिया दिली नाही, उत्तर पण दिलं नाही, आम्ही संयम ठेवला। महाराष्ट्राची संस्कृती, कारण तुमच्या मागे यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा आहे, महात्मा फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, यांची विचारधारा या विधान भवनाने जपलेली आहे। मी ज्या पक्षाचा माणूस आहे ते आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। ज्यावेळेस दोन्ही आमदारांमध्ये राडा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आदरणीय अजितदादा खाली आले आणि दादांनी आम्हाला समज दिली की आपल्याला हे शोभणारं नाही, आपल्या पक्षाला हे शोभणारं नाही, त्याच्यामुळे तुम्ही सर्व आत या। आणि आम्ही आत गेल्यानंतर तिथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आम्हाला भेटले। शिंदे साहेबांना सांगितलं तुमच्या गटातल्या वाह्यात आमदारांना आवरा, त्यांना 2 हात आहेत, आम्हाला पण 2 हात आहेत, पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश द्यायचा नाही आहे, या सभागृहाची प्रतिमा मलिन करायची नाही आहे, नव्हे तो आमचा विचार नाही आहे, अशी तक्रार आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांसमोर केली। त्याच्यानंतर आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे फोन येत होते। माझा आता प्रश्नोत्तराचा तास वरच्या सभागृहामध्ये 12 वाजता होणार आहे, त्यापूर्वी आपल्या सर्व पत्रकारांना भेटण्याकरता मी इथे आलो आहे। झालेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे, त्याचं आम्ही समर्थन करत नाही। त्यांनी आम्ही आमच्या संस्कृतीचं प्रदर्शन दाखवलं, आम्ही शांती आणि अहिंसा जपली, त्यांनी त्यांच्या विकृतीचं प्रदर्शन दाखवलं। हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडलेलं नाही। शिवीगाळ काय केली हे सांगणं काही योग्य नसतं। शेवटी आई बहिणीवर त्यांनी ज्या प्रकारे बोललेत ते मी काही इथे बोलणार नाही। ते शिंदे नावाचे आमदार होते असंच तुम्ही सांगताय। त्यांना आम्ही फक्त एवढी विनंती केली की समोर जे बूम घेऊन पत्रकार आहेत त्यात महिला प्रतिनिधी आहेत, तुम्ही थोडे मागं या रेबीनच्या तुम्ही मागं